हॅरेस जाऊ नये आणि या सेशनचा पुरेपूर फायदा आपल्याला व्हावा है ना. तर आपल्याला व्हिडिओ पहिले ऑन ठेवा आणि जो आपला आजचा जो आहे तो 9वा दिवस आहे. म्हणजे तिकडे पण आपला 22वा 23वा दिवस झालाय. 5-6 दिवस खाली राहिले सकाळचे आणि इकडला पण आता काय 9वा दिवस सुरू आहे आणि हे दिवस पण कम्प्लीट होतील. परंतु आधीचे जे आपले सेशन झाले आहे त्याचं काही प्रॅक्टिकल आपण करतोय का, काही अनुभव येत आहे का, याबद्दल जर समजा तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर हँड रेस करू शकता. आपण 2-3 घेऊ, जास्त नाही. त्यानंतर मग जाऊ आपण आपल्या सेशनकडे. तर जे एक्साइटेड असेल त्यांनी 2-3 लोकांनी, म्हणजे काय, तुम्हाला जर तुमच्याकडे काही अनुभव असेल, जे काय आपले आता 7 दिवस म्हणजे काय 8 दिवस झाले, आजचा 9वा दिवस आहे, याच्यामधले जर काही थोडेफार आपले अनुभव असेल तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता. आणि मी माझ्यापासून सुरुवात करतो. जसं जेव्हापासून हे सेशन सुरू झालं, म्हणजे काय आता 9वा दिवस आहे, तर जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून एक एक्साइटमेंट वेगळी आहे, एनर्जी थोडीशी वेगळी आलेली आहे. निगेटिव्हिटी हे म्हणजे पूर्ण निघून गेलेली आहे आणि प्रत्येक दिवशी ज्यावेळेस आपण आपल्या सेंटरला जातो त्यावेळेस एक वेगळी ऊर्जा राहतं आणि ही वेगळी ऊर्जा जी आहे आपल्याला, जे आपलं त्याला म्हणतो ना युनिव्हर्सल. युनिव्हर्सल म्हणजे काय, जे आपल्याला मदत करतं, ते म्हणतो ना आपण तथास्तु आलं. म्हणजे जसा आपण विचार करू तसंच आपल्यासोबत होत राहतं. तर ह्या गोष्टी आपल्याला मदत करत राहतं. कारण की काय, ते म्हणतात ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला 60,000 विचार येत राहतात. हे विचार काय चांगले जे आहेत ते कमी असतात आणि जे म्हणतात ना ज्याचं काही काम नसतं असे खूप असतात आणि त्यामध्येच आपण गुरफटलेलो असतो आणि हे गुरफटणं जे आहे ते डेलीच चालू राहतं. परंतु जेव्हापासून आपल्या जीवनामध्ये हे सेशन आलं किंवा जे मॅजिक स्टोन आला, तर आपल्याला एक ऊर्जा देण्यासाठी मंदिरात जाण्याची तेवढी गरज पडत नाही. आणि आपण म्हणजे काय, सकाळीच आपण आपल्या क्लब पासून पहिले तर आपण अफर्मेट करून घेऊ शकतो आपल्याला स्वतःला. आपल्या हेल्थ बद्दल आहे आणि मनी आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे. जर याला आपण प्रॉपरली जर समजा आपण अलाइनमेंट केलं आणि जसं आपण म्हणतो ना की टू डू लिस्ट लिहायला पाहिजे, हे सगळं याच्यामध्ये चालू गोल सेटिंग पण याच्यामध्ये चालू म्हणजे जे गोल आपण म्हणतो ना ते सुद्धा याच्यामध्ये चालले. जे आपण म्हणतो ना 10 गोष्टी अशा लिहायच्या की जे आपल्याला गरज आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून जर समजा त्याचं आपण प्रॉपरली जर समजा डिझाईन केलं आणि त्याला म्हणतो ना आपण बॉडी क्लॉकला जर आपण चांगल्या पद्धतीनं अलाय केलं, तर आपल्याला सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपेस्तोवर सगळ्या गोष्टी आपल्या अलाय होणार आहे. आणि त्या गोष्टी मी पण अनुभवतो आहे आणि बऱ्याच गोष्टी आमच्या सेंटरला जेव्हापासून मी, म्हणजे काय जादूचा पैसा म्हणतो ना आपण, जेव्हापासून ती नोट लिहून ठेवली, एक दिवस पण खाली नाही गेला का ज्या दिवशी म्हणजे काय काही ना काही क्लब मध्ये आलं है ना, एक दिवस पण नाही. तर म्हणून हा जो अनुभव आहे तुम्ही पण घेऊन बघा आणि जे काय येणारे सेशन आहे त्याला चांगल्या पद्धतीनं करा. आणि त्याला जर समजा आपण सिद्धत केलं आणि सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत जर याला आपण पाळलं, नक्की प्रत्येकाच्या जीवनामध्ये इथून बदल होणार आहे. मग ते आपले गेस्टच्या बाबत असो किंवा कोणाला बोलवण्याच्या बाबतीत सुद्धा माझं तेव्हा लागलं. म्हणजे काय, माझ्याकडे ऑनलाईनचे खूप सारे नंबर आहे, जवळपास 300 नंबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी बरोबर 2-3 एकही दिवस असा नाही का ज्या दिवशी नाही. म्हणजे एक येतो किंवा मग दोघं जण येतात आणि म्हणजे काय, एक तर ते ट्रायल बुक करतात किंवा गोल्ड मेंबरशिप, असं म्हणजे काय प्रॉपरली सुरू आहे कंटिन्यू. तर ह्या सगळ्या गोष्टी काय आपल्या मनावर अवलंबून आहे. आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी करत असताना आपण पाहतो ना, ज्यावेळेस आपण फॉलोअपला सुद्धा बसतो ना, फॉलोअप करत असताना सुद्धा आपण जर निगेटिव्ह असेल तर समोरच्याचं उत्तर सुद्धा निगेटिव्ह येते. इथपासून आपल्याला युनिव्हर्सल काम करतो. आपण पाहतो ना, म्हणजे आपण जर मनात नसलं का आपण पाहतो ना पहिलं पान उघडा आणि एका नाही म्हणलं का मग आपलं मन हे होते. तर तिथून जर सुरुवात असेल ना तर तिथूनही सुरुवात होते. म्हणजे काय, युनिव्हर्सल आपल्या सोबत प्रत्येक वेळेस काम करतो. म्हणून ही एक्साइटमेंट आपल्याला सकाळपासून जर असेल आणि जर समजा आपण हे हे जर तंत्र आपण शिकलो, तर येणाऱ्या काळामध्ये ज्याला भेटलं तोही आपल्याला बोलणार नाही. आणि जे आपण फॉलोअपच्या वेळेस आहे, कारण की फॉलोअप आपण म्हणतो ना बॅकबोन आहे आपलं फॉलोअप. आपल्याकडे नंबर तर खूप आहे, नंबर असल्यानंतर जर समजा आपण या गोष्टी केल्या तर समजा काय त्याचा आणखी फायदा होतो. तर मला असं वाटतं अनुभव खूप साऱ्या लोकांचे नाही आहे आज असं वाटत आहे मला. तर चला जाऊ आपण आता डायरेक्ट वंदना मॅडमकडे. कारण की आज म्हणते अनुभव कोणाला शेअरच करायचे नाही तर हरकत नाही आहे, सगळ्याचे मी शेअर करून टाकले. कारण की काय सगळं याच्यामध्ये तेच आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर आपण गेलं तर सगळं आपल्यासोबत बरोबर होणार आहे. आणि जे झालं ते नक्की शेअर करा. तर जाऊ आपण वंदना मॅडमकडे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला असं वाटलं की शेअर करायचे तर राणी मॅडम म्हणतात की मला आहे अनुभव आहे ना, तर चला राणी मॅडम कुठे ऐकू आपण. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग ऑल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. तुम्ही मला बोलायचा चान्स दिला. आणि नेहमी एक्साइटेड असतो आम्ही की कधी म्हणतात की कोणाला काय शेअर करायचंय.
तर आजचं तुम्ही जसं फॉलोअपचं सांगितलं, मी आज माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधले जुने नंबर्स पाहत होती, मागच्या वर्षी ज्यांनी मला इन्क्वायरी केली होती त्यांची, मागच्या जानेवारी फेब्रुवारी मधले. तर आज एक असा नंबर मला त्याच्यामध्ये भेटला, सरस्वती बेंगलोर नावानी. आणि तो FB वरून म्हणजे मला इन्क्वायरी केली होती कोणीतरी, किंवा मग मी फोन केला डिरेक्टली. मी म्हटलं, मॅडम तुम्हीच बोलताय का? तर त्या म्हणे, हो बोलत आहे. मी म्हटलं, तुम्ही अशी अशी इन्क्वायरी केली होती का? हिंदीमध्येच बोलत होत्या त्या, साऊथ इंडियन बेंगलोरच्या. मग नाही म्हणे, मी तर कधी हे केलं नाही. मी म्हटलं, तुमचा नंबर माझ्याकडे कसा काय आला? मग FB वरूनच आलेला आहे म्हटलं, मी सेव्ह केलेलं आहे की FB म्हणून. तर तुमचा काही वेटचा वगैरे इश्यू आहे का म्हटलं, काही हेल्थचे चॅलेंजेस आहेत का? तर त्या म्हणे, वेटचा काही नाही आहे म्हणे, मला मला कुठलाच काहीच त्रास नाही. म्हटलं, एक रिक्वेस्ट करू शकते तुम्हाला? तर त्या म्हणे, हो बोला. मी म्हटलं, तुमचं हाईट आणि वेट किती आहे कळू शकेल का मला, जर तुम्हाला विथ युअर परमिशन, असं मी त्यांना म्हटलं. तर त्या म्हणे, हो का नाही, माझं 62 वेट आहे म्हणे आणि 4.89 माझी हाईट आहे. मी म्हटलं, मॅडम 12 ते 15 किलो वजन जास्त आहे, तर आवडेल का तुम्हाला कमी करायला? हो आवडेल म्हणे, पण मला बिलकुलच 1 महिना वेळ नाहीये. माझ्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी होती की त्यांच्याकडून ते काढून घ्यायचं, सरांनी आता जसं सांगितलं तसं. तर मी त्यांना म्हटलं, मॅडम तुम्ही अर्धा तास वेळ देऊ शकता का? तुमचं सकाळचं फक्त अर्धा तासच आहे का म्हटलं. त्या हाऊसवाईफ होत्या. नाही म्हणे, माझ्याकडे लग्न आहे, 1 महिना मी कम्प्लीट बिझी आहे, 1 महिना मी दुसरं काहीच करू शकत नाही. म्हटलं, तुम्हाला लग्नामध्ये चांगलं, अजून चांगलं फिटनेसमध्ये दिसायला आवडेल का? म्हणजे सर जसं नेहमी सांगतात ना की आस्किंग राईट क्वेश्चन्स, तर ते मी फॉलो केलं आणि विथ पॉझिटिव्ह माइंडसेट मी त्यांच्याशी बोलत होती. आणि खरं सांगायचं तर मी लग्नाला निघाली होती आता संध्याकाळच्या, आणि रोडवर चालता चालता यांची वाट पाहत होती. आणि चालता चालता गेटमध्ये उभी राहून मी हे कॉल करत होती एक एक, जे मला दिसत होते ते रॅन्डमली. आणि त्या म्हणे, हो मग आवडेल म्हणे. मी म्हणलं, आता उद्या आणि परवा तर आमचा नाही आहे क्लब, संडेला आहे. तर अर्धा तास वेळ मिळू शकेल का? मी तुम्हाला कॉल करेल म्हणलं, फक्त रिसीव करा. म्हणजे आपलं बोलणं त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल, हे मला आता अजून चांगल्या प्रकारे कळालं. म्हणजे आधी तर करत होतो आपण, पण कुठेतरी थोडंसं एखाद्यांनी कोणी फोन रिसीव्ह नाही केला किंवा डायरेक्ट नाही म्हणून टाकलं, तर फोन ठेवून द्यायचा बाजूला. हे जे होत होतं ते कुठेतरी ब्रेक झाली ती चेन, आणि आता बोलणं असं सुरू झालं विथ एक्साइटमेंट. आणि ही एक्साइटमेंट पण नवीन व्यक्तीपर्यंत जेव्हा आपण शो करतो ना, तर तेव्हा एक मला आता लक्षात आलं की आपले जे कंट्रोल आहे, आता इकडे जसं आपण बिनधास्त बोलून मोकळं होतो, तर तसं न बोलता थोडंसं आपण कंट्रोलमध्ये ठेवून त्यांच्यापर्यंत पोहोचायचं. ही एक टेक्निक मला थोडीशी, एक माझी मलाच क्लिक झाली, आणि मी त्या प्रकारेच बोलत आहे. सो तसं चांगलं होत आहे. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू. चला, चांगला अनुभव तुम्ही शेअर केला. कारण की आपल्याकडे नंबर खूप असतात, फार आपण नाही करत. कधी कधी कसं असते की आपण कंटाळा करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतं? तेच पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी. आणि खूप सारे कामं पण तसेच असतात का, निगेटिव्हिटी जर समजा आपल्यामध्ये असेल, तर बरेच कामं आपले रखडले राहतात. आणि म्हणून मग ते टू डू लिस्ट मध्ये म्हणतात ना आपण, महत्वाची कामं मागे राहतात आणि जे बिनमहत्वाची कामं आहेत ते आधी करतो आपण, आणि मग ते कामं तसेच रखडून राहतात. तर म्हणून आपल्याला ह्या ज्या 28 दिवसाच्या सेशनला जर समजा तुम्ही प्रॉपरली जर समजा डिझाईन केलं, तर हे 28 दिवसाचे सेशन जे आहे आपल्याला फक्त 28च नाही करायचे आहे. पुन्हा आणखीन पहिल्या दिवसापासून तुम्हाला तुमचंच अनालिसिस जे पहिला आहे, दुसरा आहे, प्रत्येक दिवशी ज्या ज्या गोष्टीची आपल्याला गरज असेल त्या त्या गोष्टी आपण काय करू शकतो, अफर्मेट करू शकतो. आणि मग एकदा असं तंत्र बनेल आपलं की कुठं जायचं असेल, कुठे यायचं असेल, गाडीसोबत जायचं असेल, तर आपल्याला ऑटोमॅटिक असते एक आपली काय, एक त्याला म्हणतो सवयीची साखळी बनेल. आणि ती सवयीची साखळी मग आपल्याला काय, आपलं आयुष्य बदलण्यासाठी मदत करेल, है ना? तर चला, हरकत नाही, तुम्ही रिझल्ट छान एक शेअर केला. तर जाऊ आपण वंदना मॅडमकडे नेक्स्ट सेशनसाठी. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग म्हणजेच काय, गुड मोर अर्निंग, म्हणून सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आपण इथं प्रत्येक गोष्ट मोर अर्न करत आहोत. जसं की आपण इथं अनुभव हा सुद्धा अर्न करत आहोत. आपण म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी नवीन शिकत आहेत. आणि मोर लर्निंग इज इक्वल टू मोर अर्निंग. बरोबर आहे. मोर लर्निंग इज इक्वल टू मोर अर्निंग. आणि जितकं जास्त आपण लर्निंग करतो तितकं जास्त आपण अर्निंग करतो, हे तर नक्कीच आहे. मग ते तुम्ही शरीर स्वास्थ्याबद्दल असेल आणि अजून फायनान्स बद्दल असेल, अजून भरपूर काही असेल.
तर आपण ह्या ज्या सेशनमध्ये येत असतो, डेली काही नवीन शिकत आहोत किंवा आपण याच्यामध्ये प्रॅक्टिकल करत आहोत. काही जण बघा आता नवीन जॉईन होतात आहे आणि ज्यांचे काही दिवस सुटले मध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा दिवस जर सुटला असेल, तर त्यांनी ग्रुपमध्ये जी आपण लिंक शेअर करतो, त्या लिंकवर जाऊन पहिल्यापासूनचे प्रॅक्टिकल चेक करायचे. पहिल्या दिवसापासून तर 28 दिवसाचे आपले टोटल सेशन राहणार आहे आणि शेवटचे 2 दिवस, शेवटचे 2 दिवस आपण पुन्हा एकदा रिव्हिजन घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये कोणाचं काही सुटलं, अफर्मेशन कसे लावायचे, ग्रॅटिट्यूड कसं फील करायचं किंवा वॉटर टेक्निक, मिरर टेक्निक, पूर्ण जे टेक्निक आहे त्या सगळ्या टेक्निक आपण शेवटच्या 2 दिवसामध्ये सेशन संपल्यानंतर शिकणार आहोत. म्हणजे त्याच्यात सुद्धा तो आपल्याला फायदा होणार आहे आणि जसे की अफर्मेशन कसे तयार करायचे हे पण आपण शिकणार आहोत. बऱ्याच जणांनी जसं की डेली विचारतात अफर्मेशन कसे तयार करायचे. तर खूपदा होतं असं की आपल्याला नेमकं ते अफर्मेशन कसे करायचे हे जमत नाही आणि नेमकं आपलं अफर्मेशन प्रॉपर पद्धतीने आपण जेव्हा लावत नाही ना, तेव्हा त्याचा रिझल्ट आपल्याला लवकर मिळत नाही. लवकर मिळत नाही म्हणण्यापेक्षा कधी-कधी असं होतं की आपल्याकडनं चुकीचं अफर्मेशन लागलं जातं आणि आपल्याला त्याचे उलट परिणाम पण दिसून येतात. कारण आपला जो सबकॉन्शियस माइंड असतो, आपण म्हणतो एकदम बच्चा असतो. त्याला जे काही सांगाल ते अगदी निमूटपणे तो ऐकत असतो. त्याला कुठल्याही गोष्टीमध्ये तो शहानिशा करत नाही. तो म्हणत नाही की हे योग्य आहे किंवा हे अयोग्य आहे. म्हणजे चूक आणि बरोबर त्याला कळत नाही. त्याला फक्त इतकंच कळतं ही कमांड आहे आणि ती कमांड आपल्याला फॉलो करायची. तर पॉझिटिव्ह अफर्मेशन किंवा अफर्मेशन आपण कशा पद्धतीने आपले चुकतात. खूप जणांच्या सोबत होतं असं, की अफर्मेशन देताना चुकतं. मग त्याचा रिझल्ट दिसत नाही. मग रिझल्ट दिसत नाही तेव्हा आपल्याला काय वाटतं, "अरे, हे सगळ्यांसोबत होतं, माझ्यासोबत होत नाही. हे जे सांगताय ना, ते चुकीचं आहे." किंवा आपण काय करतो बऱ्याचदा कुणाचं तरी अफर्मेशन उचलतो आणि तेच अफर्मेशन आपण घ्यायला सुरुवात करतो. जसं की एखाद्या व्यक्तीने त्या व्यक्तीसाठी अफर्मेशन रेडी केलेलं असतं आणि जेव्हा एखादे अफर्मेशन दुसऱ्यांसाठी द्यायचे असतं, तर त्याची पण एक वेगळी तयारी असते. त्याला त्या पद्धतीने एनर्जी दिलेली असते. मग आपण काय करतो, काहीतरी एखादा YouTubeचा किंवा इकडचा-तिकडचा व्हिडिओ बघतो आणि तो व्हिडिओ जसाचा तसा उचलतो आणि ती एनर्जी आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्यासोबत होत नाही. उदाहरणार्थ जसं की बघा एक सिंपल आपण दुसऱ्या दिवशी एक ट्रिक बनवली होती. कोणती होती? की आपला जादूचा स्टोन होता, मॅजिक स्टोन. बरोबर आहे. तर हा मॅजिक स्टोन आपल्याला फक्त आपला असेल तर आपल्यालाच यूज करायचा आहे. हा दुसऱ्या कोणाला द्यायचा नाही. नंतर आपण बद्दल पण बोललो होतो. जी पी-डी-एफ आहे ती आपली आपणच यूज करायची आहे किंवा त्या पी-डी-एफ आपल्या नावाने जी एनर्जी घेतलेली आहे पी-डी-एफची, ती आपल्याला ती पी-डी-एफ दुसऱ्यांना ती एनर्जी द्यायची नाही. आपण हे पण शिकलो किंवा जर आपण दुसऱ्यांच्या अकाउंटवरून त्या पी-डी-एफला जर एनर्जी म्हणजे देत आहोत, तर त्या व्यक्तीसोबत त्या व्यक्तीचं 111 आणि त्या व्यक्तीचं नाव लिहून मॅजिक लिहायचं आपल्याला. हे पण आपण शिकलो होतो. म्हणजे की हे आहे, की या बारीक-बारीक ज्या टेक्निक असतात, जसं की एक म्हटलं जातं जुने लोकं म्हणायचे, की दुसऱ्यांचे कपडे यूज नाही करू, दुसऱ्याच्या वस्तू यूज नाही करू. म्हणजे त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची एनर्जी गेलेली असते. जसं की आपण बघितलेलं असेल एखादी घरातली जर व्यक्ती आपली इथं ऑफ झालेली असेल, तर आपण त्या व्यक्तीचे कपडे कुठे यूज करत नाही किंवा एक तर त्या व्यक्तीसोबत जाळून टाकतो किंवा मग आपण ते बाजूला ठेवतो, वापरत नाही. तर असंच काही असतं ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये. जसं की आपण एखादं म्हटलं याचं उष्ट पाणी पिऊ नये, हे करू नये, ते करू नये. ह्या ज्या गोष्टी असतात ना, तर आपण त्या व्यक्तीचे वाइब्स, त्या व्यक्तीची एनर्जी आपण यूज करत असतो. तर आपल्याला आपली जी एनर्जी आहे, ती एनर्जी वाढवायची आहे. दुसरी गोष्ट आज आपल्याला काय करायचं, आपला ओरा जो असतो ना, तो ओरा पॉझिटिव्ह ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण असं नको व्हायला, की आपल्या ओरामध्ये कुठलीही निगेटिव्ह एनर्जी आली आणि आपण पटकन निगेटिव्ह झालो. बऱ्याचदा होतं असं, की आपण कुठेतरी बाहेर जातो आणि अचानक आपल्याला एकदम लो फील होतं. होतं की नाही असं? अचानकच असं वाटतं, की नाही एकदम उदास झाल्यासारखं वाटतं. अचानकच राग यायला लागतो. तर ह्या सर्व गोष्टीचं अचानकच कधी-कधी आपल्याला असं एकदम डोकं जड पडल्यासारखं वाटतं. तर ह्या सर्व गोष्टी आपल्यासोबत जर होत असेल, तर याचं एकमेव कारण असतं, की आपल्या ओरामध्ये कुठलीतरी बाहेरची निगेटिव्ह एनर्जी एंटर करत असते. बरोबर आहे. आता याचं सिंपल उदाहरण सांगते तुम्हाला. हे कसं ओळखायचं निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी. तसं तर आपण पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जीचे प्रकार पण बघितले आहे. 7 प्रकार पॉझिटिव्ह एनर्जीचे बघितले आहे. 7 प्रकार निगेटिव्ह एनर्जीचे. आता ह्याच्याबद्दल डिटेल ऐकायचं असेल तर तुम्हाला कुठे जावं लागेल? पहिले सेशन पुन्हा पहिल्यापासून ऐकावं लागेल. कारण आपण रिपीट घेतलं तर आजच्या सेशनचं महत्त्व राहणार नाही. तर हे जे आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी कसं ओळखायचं? बघा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेले आणि तिथं मस्त एकदम एकदम एन्जॉय चालू आहे, फंक्शन चालू आहे. सगळे लोकं छान आनंदाने डान्स करताय, एकदम एन्जॉय करताय. तर तुम्हाला कसं वाटेल तिथे गेल्यानंतर? आपलं मन उत्साही होईल आणि आपल्याला पण डान्स करू वाटेल की नाही? एकदम एनर्जेटिक होऊन जाऊ आपण. आपला मेंदू आपोआप संकेत देईल, की आपल्याला एन्जॉय करायचंय म्हणजे आपल्याला डान्स करायचा आहे.
असं होतं की नाही? आणि तुम्ही एखाद्या दुःखाच्या ठिकाणी जा आणि त्या दुःखाच्या ठिकाणी गेल्यानंतर तुमची एनर्जी काय म्हणते? तुमच्या चेहऱ्यावर आपोआप एकदम सॅडनेस फील होतो. आपोआप आपण त्या व्यक्ती जी व्यक्ती रडत असेल, त्या व्यक्तीसोबत आपण पण रडायला लागतो. आपण पण दुःखी होतो. आता याचं काय हे काय आहे? ही एक एनर्जी आहे. आपण जिथं गेलो, ती एनर्जी घेऊन आलो. पॉझिटिव्ह ठिकाणी गेलो, पॉझिटिव्ह एनर्जी गेली. निगेटिव्ह ठिकाणी गेलो, निगेटिव्ह एनर्जी आली. बरोबर आहे. मग याचं एकमेव उदाहरण आहे, की आपण जो आपला ओरा आहे किंवा आपल्या आजूबाजूचं जे सर्कल आहे, ते कोणत्या एनर्जीने भरलेलं आहे. बरोबर आहे. जसं म्हटलं जातं, की विचार बनाए जिंदगी. लेकिन विचार कशामुळे बनतात? आपण ज्या संगतीमध्ये राहत असतो, त्या संगतमुळे आपले विचार बनतात की नाही. आपण पॉझिटिव्ह लोकांच्या संगतमध्ये राहत असेल, तर आपले विचार पण पॉझिटिव्ह होतील. आपण हुशार लोकांच्या संगतीत राहत असेल, तर आपणही हुशार होऊ. आणि मूर्खांच्या संगतीत राहिलं तर आपणही म्हणजे ही जी एनर्जी आहे म्हटलं जातं, आपण हे शब्द नेहमी ऐकतोय, की चांगल्या संगतीत राहा, चांगल्या संगतीत राहा. चांगल्या संगतीत राहा म्हणजे नेमकं काय? तर चांगल्या संगतमध्ये राहा म्हणजेच की त्या व्यक्तीची एनर्जीत आपण घ्यायची आहे. हेच आपण इथं शिकतोय, डेली शिकतोय, बरोबर आहे? तर आता आपण समजून घेऊ, की आपलं जसं की आपला जो 9वा दिवस आहे खूप जबरदस्त आहे. हा 9वा दिवस काय आहे, की आजचे आहे जादुई पैशाचे लोहचुंबक. 9व्या दिवसाचं हेडिंग आहे लिहा, पैशाचे लोहचुंबक. पैसा असं कोणी आहे का त्याला बिलकुलच आवडत नाही आपल्यापैकी? असं कोणी आहे का? नाही. प्रत्येकाला पैसा आवडतो ना? पैशावर खूप जास्त प्रेम करतो आणि हा पैसा भांडण पण लावतो आणि हा पैसा जवळ पण आणतो. बरोबर आहे की नाही? इतकी जादू आहे या पैशामध्ये. आपण म्हणतो पैशावरच हे जग चालतंय असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर ह्या सगळ्या छोट्या मग मग आपल्याकडे हे पैशाचं लोहचुंबक कसं आणायचं? बरोबर आहे. या आपल्याला गोष्टी समजून घ्यायच्या आजच्या सेशनमध्ये म्हणजे सर्वांचा आवडता विषय आहे हा. बरोबर आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं की बघा आता या सेशनमध्ये आपण जेव्हा बसलो आहोत, 8 दिवस आपले कंप्लीट झाले आहे. आपला 9वा दिवस चालू आहे आणि बऱ्याच जणांनी याची प्रॅक्टिकल पण करत आहेत. करत आहे की नाही? तुम्ही सर्वजण करताय प्रॅक्टिकल. मी तर इतकं समजेल की सर्वजण प्रॅक्टिकल करत आहात. आता ही प्रॅक्टिकल केल्यानंतर आपण जी एनर्जी आहे, मी काय प्रॅक्टिकल केलं हे तुम्हाला जेव्हा मी सांगते ना, तर त्या एनर्जीमध्ये मी खूप लोकांची पॉझिटिव्ह एनर्जी ॲड करते. म्हणजे प्रत्येकजण. बरोबर आहे? पॉझिटिव्ह एनर्जी ॲड बघा तुम्ही जेव्हा हसता तेव्हा वाटतं की नाही समोरच्यानी हसलं पाहिजे. आपण हसलं तर आपल्या आजूबाजूचे लोकं हसतात. पण आपण जर रडत असेल तर बाकीचे लोकं पण उदास होतात की नाही? मग असंच आहे. इथं शेअर कशासाठी करायचं? तुम्हाला जी एनर्जी भेटली आहे, तुम्हाला जो आनंद भेटला आहे, जसं की उदाहरणार्थ राणी मॅडम किती आनंदाने त्यांचा अनुभव शेअर करत होत्या. बरोबर आहे. जितक्या आनंदाने त्यांचा अनुभव शेअर करत होत्या, त्या काय करत होत्या, तितकी जास्त त्यांची एनर्जी वाढवत होत्या. बरोबर आहे की नाही? आणि त्यांचीच नाही तर त्यांच्यासोबत या पूर्ण ग्रुपची एनर्जी वाढवत होत्या. मग आपण काय म्हणतो, "अरे त्यांच्यासोबत होते, माझ्यासोबत पण नक्कीच होणार." बरोबर आहे की नाही? म्हणजे काय झालं, आपण ती पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्याकडनं अट्रॅक्ट केली. पण इथं जर आपण अनुभव शेअर नाही केले तर? ते आपल्या मनामध्येच राहील. कदाचित आपण त्याच्यावरच शंका घेऊ. बरोबर होतंय की चूक होते. बरोबर आहे. असंच हे अफर्मेशनच्या बाबतीत आहे. तर सर्वात पहिलं अफर्मेशन आपलं जे आहे ते वॉटर अफर्मेशन आहे. वॉटर अफर्मेशन मला असं वाटतं आय होप सगळेजण करत असतील आणि वॉटर अफर्मेशन देताना एका वेळेस एक अफर्मेशन द्यायचं वॉटर अफर्मेशन करताना. जसं की आज तुम्ही आरोग्याबद्दल अफर्मेशन दिलं तर आरोग्याबद्दल. जर तुम्ही पैशाबद्दल अफर्मेशन दिलं तर पैशाबद्दल. बरोबर आहे? तर आपण काल आरोग्याबद्दल दिलं होतं. आज आपण पैशांसाठी अफर्मेशन देऊया. चालेल ना? चालेल. पैशासाठी परमिशन लागत पाहिजे असेल तर आपल्याला काय घ्यावं लागेल? आपला जो त्या दिवशी फर्स्ट डेला आपण कॉइन घेतला होता. अरे वाह! राणी मॅडम काय आहे? राणी मॅडम, आता राणी मॅडमच करतील पैशांचं अफर्मेशन. बघू त्या कशा तयार करतात. मी इथून शिकवणार आहे की अफर्मेशन कसे तयार करायचे. येस मॅडम. जमतंय का बघा? थँक्यू सो नसेल मच. तर मी आहेच. थँक्यू सो मच मॅडम. तुम्ही मला वारंवार संधी देता आणि मला आवडते. तर पाणी घेतलेलं आहे आणि तळहातावर कॉइन घेतलेला आहे. आणि त्या दिवशीचं जे कॉइन आहे, जी नोट आहे माझी, माझा जो स्टोन आहे, मॅजिकल स्टोन, हे सगळं मी माझ्या टेबलवर ठेवते जेव्हा सेशन सुरू होते तेव्हा. आणि सगळ्यांना तीच रिक्वेस्ट करेल मी की आपण जर हे सगळं ऐकत असताना ह्या वस्तू जर आपल्या जवळ असतील तर अजून आपले जे काही आहे हे साहित्य, त्याची एनर्जी अजून वाढायचं काम होते. एक माझं म्हणजे हा अनुभव आहे बरं. म्हणून मी इथं ठेवते, लॅपटॉपवरच ठेवलेलं असते हे सगळे ह्या तिन्ही गोष्टी. आणि माझं चेक पण, जो युनिव्हर्सचा चेक आहे ना, तो पण इथंच असतो या माझ्या रजिस्टरमध्येच.
तर आता आपण याचं अफर्मेशन करणार आहेत मनीचं. एक मिनिट. तर सगळ्यांनी पाणी मी आता थोडं पिलं होतं म्हणून मी अर्धच घेतलं. तुम्हाला लागते तेवढं घेऊ शकता, कारण आपल्याला एवढं पाणी संपवायचं आहे. आणि याच्यामधून आपल्याला ट्रान्सपरंट जो ग्लास आहे त्यातून तो कॉइन पण दिसला पाहिजे. मनीचं अफर्मेशन करायचं आहे तर तर माझ्यासोबत म्हणू शकता किंवा अ, ऐकू शकता. तुम्ही फक्त पाहिलं तरी ती एनर्जी त्याच्यामध्ये जाईल. तर सगळ्यात पहिले मी खूप लकी आहे. माझ्याकडे सगळ्या गोष्टींसाठी भरपूर पैसे येतात आणि माझ्याकडे जेवढे पण बिल आलेले आहेत ते सगळे मी पे करू शकते. त्याच्याबद्दल पण आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. मला मेकअपचं सामान घेण्यासाठी पैशाची खूप मदत होते आणि त्याच्यासाठी पैसे आपोआपच येतात. मी फक्त मनात विचार केला तर ते माझ्यापर्यंत येतात. सो त्याच्यासाठी पण मी खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. मी न्यूट्रिशन एवढं भरभरून घेऊ शकते आणि त्याच्यासाठी पैसे लागतात आणि ते पैसे माझ्याकडे उपलब्ध होतात आहेत आणि याच्यानंतर पण ते असणार आहेत. त्यासाठी पण खूप 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 धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि या पाण्यातली जी एनर्जी आहे ती एनर्जी माझ्या प्रत्येक बॉडीच्या पार्ट पर्यंत जाते आणि मला पूर्णपणे एनर्जेटिक करते. त्यासाठी पण मी खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद मॅम. खूप सुंदर, खूप छान पद्धतीने तुम्ही वॉटर अफर्मेशन घेतलं. आणि हा कॉइन नेहमी तुमच्या पाकिटमध्ये, तुमच्या पर्समध्ये, तुमच्या वॅलेटमध्ये सोबत पाहिजे. कारण की आपण याला एनर्जी देत असतो. जेव्हा जेव्हा आपण हे, आणि हा एनर्जी दिलेला कॉइनच आपल्याला यूज करायचा. सर स्पॉटलाइट काढाल मॅमचं. एनर्जी दिलेला कॉइनच आपल्याकडे नेहमी ठेवायचंय. बरोबर आहे? आता तुम्ही हे पाणी पूर्ण पिऊन घेऊ शकता. थोडं थोडं करून पिऊ शकता, किंवा ज्यांनी खूप जास्त पाण्याला अफर्मेशन लावले तर ते पाण्याचं अफर्मेशन सांगते मनीसाठी. रात्री अफर्मेशन लावलेलं पाणी आता डबल नाही, आता युट्यूबला जा. तर बघा, आता हे जे अफर्मेशन आहे, हे अफर्मेशन तुम्हाला आता जे उरलेलं पाणी असेल, कदाचित काही जणांचं होणार नाही पिऊन, तर त्यांनी त्या पाण्यामध्ये अजून थोडं पाणी ऍड करून पुन्हा एकदा अफर्मेशन देऊन ते पाणी तुम्हाला तसंच ठेवायचंय आणि उद्या सकाळच्या पाण्यासाठी यूज करायचंय. ते पण जे अफर्मेशन आता दिलं त्या पाण्याला तेच अफर्मेशन रिपीट गेलं पाहिजे. नाहीतर आता तुम्ही कोणतं दिलं, मनी अफर्मेशन, आणि सकाळी जर तुम्ही हेल्थचं अफर्मेशन दिलं, नाही, एका वेळेस एक जो पाणी असतो त्या पाण्याला एकच अफर्मेशन द्यायचं. जसं की मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं, एका वेळेस आम्ही मल्टिपल अफर्मेशन देऊ शकतो का? मल्टिपल अफर्मेशन देऊ शकता तुम्ही मॅजिक स्टोनला. तुमचे जे 10 वरदान आहे ना, ते 10 वरदानांबद्दल तुम्ही तिथे अफर्मेशन देऊ शकता. परंतु पाण्याला जेव्हा एनर्जी देतात, तर एका वेळेस एक अफर्मेशन द्यायचं एका पाण्याला. बरोबर आहे? एका दिवसामध्ये ॲटलीस्ट पाण्यासाठी एकच अफर्मेशन. आता जर तुम्ही मनीचं अफर्मेशन दिलं, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पण मनीचंच देणार. त्याच पाण्याला जर द्यायचं असेल तर. ओके? चालेल. हे समजून घेऊया. जसं की बघा, आता पैशाचं लोहचुंबक असं असं जगामध्ये कुठलाही व्यक्ती नाही. म्हटलं जातं ना, पैसा माणसाला पळवतो. आणि हा पैसाच आहे. या पैशासाठी आपण खूप काही कष्ट करत असतो. हा पैसाच आहे. आपण लहानपणापासून मोठे होईपर्यंत त्याच्या मागेच पळत असतो. आणि हा पैसा कमवण्यासाठी आपण जीवाचं रान करतो. आणि जेव्हा आपला हा पैसा कमवून झाल्यानंतर आपण जेव्हा थकतो, आपल्या शरीरासाठी पण आपल्याला पैसाच लागतो. हे शरीर रिकव्हर करण्यासाठी सुद्धा आपल्याला पैसाच लागत असतो. म्हणजे काय? आपलं आयुष्य एकदम समृद्ध आणि चांगलं करायचं असेल, तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कृतज्ञता नावाची जी जादू आहे, ती आणणं गरजेचं आहे. तर बघा, आपलं आरोग्य असो किंवा आपलं काम असो, आपलं एखादा नातेसंबंध असो, पैसा असो किंवा कृतज्ञता व्यक्त करणं. समृद्धी आणि तक्रार करणं म्हणजे समृद्धी. तक्रार करणे म्हणजे गरिबी. एकच ध्यानात ठेवा. जेव्हा आपण तक्रार करतो ना, जसं की बघा, समृद्धी म्हणजे जसं की बघा, तक्रार करणे म्हणजे गरिबी, आणि तुमच्या संपूर्ण आयुष्याचा सुवर्ण नियम आहे हे लक्षात ठेवा. आपल्या आयुष्याचा सुवर्ण नियम नियम कोणता? तक्रार करणं म्हणजे काय? गरिबी. आणि कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे श्रीमंती. एकच ध्यानात ठेवायचं. जसं की बघा, तुमच्याकडे फारसा पैसा नसतानाही देखील तुम्ही आहे तेवढ्याबद्दल कृतज्ञ असाल, तर तुम्हाला आणखी पैसा मिळत राहील. आणि तुमच्याजवळ असलेल्या पैशाबाबत जर तुम्ही सारखी तक्रार कराल, तर तुम्ही आणखी गरीब होत चाल. बऱ्याचदा होतं बघा, आपण आपल्या आजूबाजूचे लोक असतात. 99% लोकं काय पैशाबद्दल तक्रार करत असतात.
बाबा आम्ही काय एवढे श्रीमंत नाही, आम्ही इतके श्रीमंत नाहीये, आमच्याकडे पैसे नाहीये. म्हणजे कुठलीही वस्तू घेताना 4 वेळेस विचार करतात, की पैसे नाही हा शब्द पहिले वापरतात किंवा माझ्याकडे तो विपुल प्रमाणामध्ये नाहीये, माझ्याकडे फार थोडे पैसे आहे, मी गरीब आहे. असं म्हणणारे खूप लोक आपण बघतो आणि खरोखर ते जेव्हा असं म्हणायला लागतात, त्यांच्याकडे पैसा नसतोच. तर इथं पॉझिटिव्ह अफर्मेशन आपल्याकडे हे आहे, की तुमच्याकडे पैसा असो किंवा नसो, तर तुम्हाला कुठे इथं नाही हा शब्द वापरायचा नाही किंवा त्या पैशांना आपल्याला निगेटिव्ह एनर्जी द्यायची नाही. जे पैसे आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे, त्याच्याबद्दल आभारी आहे. बघा, जे आहे त्याच्याबद्दल आपण जर कृतज्ञता व्यक्त केली, तर ते आपल्याकडे विपुल प्रमाणात येत राहील. पण जर आपल्याकडे काहीच नसेल आणि आपण असेल आणि त्याला आपण नसेल नाही आहे असं म्हणत असेल, तर हे ब्रह्मांड काय म्हणतात? तथास्तु. तुम्ही आहे पण नाही म्हणताय. तुम्ही त्या पहिल्या सेशनमध्ये पण ऐकलं, की आपल्या जिभेवरती, आपल्या वाणीवरती दिवसातून कमीत कमी 2 वेळेस तरी सरस्वती बसते आणि तुम्हाला माहीत नाही तुम्ही कोणतं वाक्य बोललं आणि त्यावेळेस तिने तुम्हाला तथास्तु म्हटलं. बरोबर आहे की नाही? मग आपल्याला या धनाच्या देवीला म्हणजे हे जे पैशाचं लोहचुंबक आहे, आपण याला लक्ष्मी म्हणतो. या लक्ष्मीला जर प्रसन्न ठेवायचं असेल, म्हणजे आपल्याला जर प्रसन्न करायचं असेल, तर ह्या लक्ष्मीला नाव ठेवून चालेल का? नाही. म्हणजे कोणालाच नाव ठेवून चालणार नाही. तर ही जी लक्ष्मी आहे, ह्या लक्ष्मीची आपल्याकडे काय पाहिजे? स्तुती पाहिजे. स्तुती म्हणजे काय? आभार पाहिजे. बरोबर आहे की नाही? आपण जेव्हा तिला नावं ठेवतो, हे माझ्याकडे नाहीये, समजून चालायचं आपण स्तुती करत नाही आहोत, आपण तिला नाव ठेवत आहोत. बरोबर आहे की नाही? तर आपण जेव्हा या लक्ष्मीला नाव ठेवतो, तेव्हा ती आपल्याकडे टिकत नाही आणि ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे लक्ष्मी एकदम चंचल आहे. लक्ष्मी एका ठिकाणी स्थिर नाही. मग ह्या लक्ष्मीला जर एका ठिकाणी आपल्याला ठेवायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? तिची खूप जास्त आराधना करावी लागेल किंवा तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी लागेल. आणि म्हटलं जातं, की लक्ष्मी तिथेच वास करते जिथे तिची कृतज्ञता व्यक्त केल्या तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. तर बघा जास्तीत जास्त लोकं जे असतात ना, नेहमी पैशाबद्दल तक्रार करतात. म्हणजे आजची जी आपली जादूची कृती आहे ना, ह्या जादूच्या कृतीमुळे ती आपली कृतज्ञतेमध्ये आपल्याला बदलायची आहे. जसं की बघा, जर आपण कृतज्ञता व्यक्त करणारे व्यक्ती असू, तर आपण श्रीमंत होऊ जाऊ. पण आपण जर कृतज्ञता व्यक्त करत नसेल, आपण सारखं-सारखं तक्रार जर व्यक्त करत असेल, तर आपण गरीब होत जाऊ. जसं की बघा, तिची जागा कृतज्ञता घेणार आणि अशा प्रकारे दोनदा जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो, तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडून येईल. अगदी तुमच्याकडे काहीच नसेल, अगदी ₹10 जरी असेल, ₹1 जरी असेल, काय म्हणायचंय? कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्या पैशांबद्दल. आणि तीही कृतज्ञ परिस्थितीमध्ये जर आपल्याला बदल घडवून आणायचा असेल, तर आपण जादूने कसे श्रीमंत होऊ याच्यावर आपल्याला काम करायचंय. जसं की बघा काही लोकं नेहमी म्हणतात, "माझ्याकडे पैसेच नाही, पैसेच नाही, पैसेच नाही." पण एकच ध्यानात ठेवा, आता हे पैसेच नाही ही निगेटिव्हिटी पण कशी बदलायची? बघा तुमच्याकडे शरीर आहे, अनमोल असं शरीर आहे. करोडो रुपये खर्च करून पण तुम्ही शरीर विकत घेऊ शकता असं कुठे? नाही. मग हे काय आहे? तुम्ही करोडपती आहात. ही करोडोची संपत्ती आपल्याकडे आहे. तर आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा ग्रॅटिट्यूड फील करायचं. म्हणजे आपण करोडपती आहे ही जर फिलिंग येतच नसेल कोणाकडे, पैसे नाहीच आहे. अक्षरशः असं वाटत असेल तर त्यांनी कोणती फिलिंग घ्यायची? माझ्याकडे करोडोची किंमत असलेलं हे शरीर आहे आणि या शरीरामुळेच मी स्वतःला आज करोडपती समजत आहे. तर बहुतेक लोकांना पैशाबाबत तक्रार करत आहेत असं कधीच वाटत नाही. जेव्हा ते तक्रार करतात, पण ते नाही लक्षात येत नाही की मी तक्रार करतोय म्हणून. पण त्यांच्या आयुष्यात पैशाचा अभाव असेल, तर पैशाबद्दल ते तक्रार करतात. ते त्यांच्या लक्षातही येत नाही. लोकांच्या विचारामधून आणि त्यांच्या शब्दातून तक्रारी केल्या जातात आणि बहुतेक लोकांना त्यांच्या डोक्यात चाललेल्या अनेक विचारांची जाणीव देखील नसते. पैशाविषयीच्या कोणत्याही तक्रारी सर स्पॉटलाइट कराल. जसं की बघ कोणत्याही तक्रारी, नकारात्मक मत्सरी किंवा चिंतेचे विचार किंवा शब्द हे खरोखरच गरिबी निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. आणि जेव्हा पैसा द्यायची वेळ येते, तेव्हा आपण सगळ्यात जास्त तक्रार करत असतो. बघा आपल्याला जेव्हा एखाद्या व्यक्तीचे पैसे द्यायचे असेल किंवा एखादी वस्तू घ्यायची असेल, तर आपण काय करत असतो त्याच्याविषयी जास्त तक्रार नाखुश असतो. सर तुम्ही राणी मॅडमला स्पॉटलाइट केलेले. तर आपण नाखुश नाही ना, असतो. तुम्हीच आहे. आता झालंय. आता नाही, तुम्हीच. तुम्हीच आहे. पहिल्यापासूनच आहे तुम्ही. ओके, ओके. थँक तर आपण काय करत असतो, पैशाबद्दल तक्रार करत असतो. आता एकच सिंपल अशी गोष्ट सांगते, की पैसा हा कोणाकडे जास्त टिकतो. बघा,
आपण जेव्हा एखादी दुसऱ्यांची लक्ष्मी आपल्याकडे ठेवतो, उदाहरणार्थ आपण कोणाकडनं तरी पैसे घेतले, उसने घेतले, कसेही घेतले आणि आपण ते देण्यासाठी विलंब केला. लक्षात घ्या, आपण तो देण्यासाठी विलंब केला किंवा आपण बघतो या मार्केटमध्ये खूप जणांच्या तोंडून आपण ऐकतो की "अरे माझा पैसा बुडवला. अरे माझ्या तिने पैसा वेळेमध्ये पूर्ण दिला नाही." असं जेव्हा आपण म्हणतो किंवा एखाद्याची लक्ष्मी आपण म्हणजे पैसा आपण जेव्हा यूज करत असतो, तर ॲक्चुअलमध्ये ती लक्ष्मी आपली नसतेच. आपण दुसऱ्याची लक्ष्मी जेव्हा यूज करतो, तर ती आपल्याकडे खुश नसतेच. आणि ज्या व्यक्तीने दुसऱ्यांची लक्ष्मी यूज केलेली असते किंवा ती देण्याची आपण काय म्हणतो भावना ठेवत नाही, तेव्हा त्या व्यक्तीला जास्तीत जास्त नैराश्य आलेलं आपण बघतो. त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त चुकीच्या घटना घडताना आपण बघतो. काय कारण असेल याचं? कारण त्याने लक्ष्मी ही एक देवी आहे असं आपण म्हणतो. बरोबर आहे की धनाची देवी आहे आणि त्या धनाच्या देवीला जेव्हा आपण नाखुश ठेवतो, तेव्हा आपल्यासोबत निगेटिव्ह गोष्टी घडायला लागतात. म्हणजे आपल्या मनासारखी जी गोष्ट आपल्याला पाहिजे असेल, आपण ती गोष्ट घेऊ शकत नाही. तर असं आपल्यासोबत म्हणून शक्यतो प्रयत्न करायचा की जी आपण आपली लक्ष्मी आहे, ती आपली लक्ष्मी आपल्याजवळ कशी राहील किंवा बऱ्याचदा आपण म्हणतो एखादी गोष्ट आपल्याला कोणासाठी काही आपण वस्तू घेतोय आणि ती वस्तू आपल्याला घ्यायची आहे. तर आपण पहिले विचार करतो, की हिचे मी पैसे देऊ की नंतर देऊ की नको देऊ? हा विचार जास्त करत असतो. म्हणजे काय, जेव्हा आपल्याकडे तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतात, तेव्हा आपण बिलं चुकती करणं ही एक मोठी अवघड गोष्ट वाटते आपल्याला. उदाहरणार्थ लाईट बिल असेल, पाणी बिल असेल, गॅसचं बिल असेल, वेगवेगळे बिल असतात किंवा घराचं भाडं असेल, हे रेंट असेल, या सगळ्या गोष्टी जेव्हा हे काय झालं बिलाच्या फॉर्ममध्येच आहे आपल्याकडे. आपल्याला ते चुकतं करायचंय. बरोबर आहे. मग आपल्याकडं आपण त्याच्याबद्दल तक्रार करतो आणि असंख्य अशा बिलांचा आपल्याकडे ओघ सुरू होतो. जसं की बघा तुम्ही जेव्हा बिलाविषयी तक्रार करायला लागता, तेव्हा खरं तर तुम्ही पैशाविषयी तक्रार करत असता. बिल म्हणजे काय आहे? तितकी अमाउंट आहे ना जी आपल्याकडे आली त्या अमाउंटचं आपल्याला पे करायचंय. तर आपण जेव्हा ह्या बिलांविषयी तक्रार करायला लागतो, तेव्हा आपल्याकडे पैशाविषयी तक्रार करतो आहे असा त्याचा अर्थ असतो आणि त्याच्यामुळे आपण श्रीमंत होण्याच्या ऐवजी अजून गरीब होत चालतो. मग तुमच्याकडे जर पुरेसा पैसा नसेल, तर शेवटी तुम्ही म्हणजे सगळ्यात शेवटची गोष्ट तुम्ही कोणती कराल? ती म्हणजे तुमच्या बिलाविषयी कृतज्ञता व्यक्त कराल. आता बघा जसं की आता आपल्याला याच्यामध्ये कृतज्ञता शिकायची आहे. तर मग आपल्याकडे जे काही बिल आलेले असतात, तर जे बिल असतात ना, त्या बिलांविषयी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची. जर आपल्याला इथून शिकायचं याच्यातून बाहेर निघायचं असेल तर. जसं की मी बघा आमच्याकडे जेव्हा माझं रेंट येतं, तर मी इतकं सांगते माझ्याकडे चेक आलाय. माझा चेक आलाय. मग आता ही सवय झाली. मग आमच्याकडे जे मामा येतात ना, आमचं रेंट घेऊन येतात ना, "मॅडम तुमचा चेक आणलाय" म्हणतात. एक पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जातात ते पण. ते असं म्हणत नाही, की तुम्हाला आता हे रेंट पे करायचंय. ते काय म्हणतात, "तुमचा चेक आला." म्हणजे काय, याला तुम्ही एक चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्ट कारण की बघा 20,00,000ची वस्तू जर तुम्हाला 20,000 मध्ये वापरायला भेटते तर आणि जर ही वस्तू तुम्हाला रेंटनी भेटलीच नसती तर? आधी इतके पैसे, इतकी अमाउंट तुम्हाला जमा करावी लागली असती आणि मग ती वस्तू तुम्हाला राहण्यासाठी किंवा ती वस्तूचा तुम्हाला वापर करता आला असता. जसं की आपण एखाद्या रेंटल घरामध्ये रेंटने राहतो. बरोबर आहे. एखादी वस्तू आपण रेंटनी आणली आहे, ती यूज करतोय. तर विचार करा, की ती वस्तू आज जर माझ्याकडे नाही, तर मी काय करतो इन्स्टॉलमेंटमध्ये तिथं पेमेंट करत आहे आणि त्या वस्तूचा पुरेपूर असा लाभ घेत आहे. म्हणजे आपल्याला जर आणखी पैशाचा लाभ घ्यायचा असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? ह्या गोष्टी कराव्या लागेल. तुम्हाला जर समृद्ध आयुष्य जगायचं असेल, तर पैशाशी संबंधित प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी. जसं की बघा, मोठ्या नाखुशीने बिल भरणे यात तुमच्या कृतज्ञतेचा अभाव दिसतो. बऱ्याचदा एखादं बिल आलेलं असतं आपण किती चिड करतो. आपल्याला बापरे! इतकं बिल आलं, हे द्यायचंय. तर आपण खुश नसतो ते बिल देताना. खुश नसतो याचा अर्थ काय? आपण ती सेवा अ, उ उपभोग आहे, सेवेचा उपभोग घेतलेला आहे. पण तरी सुद्धा आपण ग्रॅटिट्यूड फील नाही करत आहोत. बरोबर आहे? जसं की आपण लाईट वापरली. आता आधी वापरली आहे आणि नंतर आपल्याला बिल पे करायचंय. पण तरी पण आपण काय म्हणतो, किती लाईट बिल आलं. बरोबर आहे की नाही? म्हणजे काय, ज्या वस्तूचा वापर आपल्याला पैसे पहिले आधी नाही दिले, आपण नंतर देतोय, तरी पण आपण तिच्याविषयी ग्रॅटिट्यूड फील करत नाही. म्हणजे आपण कृतज्ञ आहोत का? नाही. आपण आभार नाही मानत त्या पैशांसाठी, त्या सेवेसाठी. मग जेव्हा आपल्याला एखादं बिल येतं, ते बिलासाठी पण आपण ते उगाच नसतं आलेलं, आपण ते वापरलेलं असतं. जसं की बघा साधी गोष्ट आहे, तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशावर मात्र फार मोठा परिणाम होतो, जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करत नाही. आणि आपल्याला जर आपण कृतज्ञता व्यक्त करतो ह्या बिलांविषयी, आपल्या पैशांविषयी, तर अक्षरशः तुम्हाला सांगते, आपण एक पैशाचा लोहचुंबक बनतो.
आपण या पैशांचा एक लोहचुंबक बनतो. जसं की बघा, बिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्या बिलामुळे किती वस्तू आणि सेवांचा लाभ तुम्ही घेतला याची आठवण ठेवा पहिले. बऱ्याचदा होतं की आपल्याला बिल पे करायचंय. जसं की आपण गोल्ड मेंबरशिप घेतो. गोल्ड मेंबरशिप घेताना बरेच जण कसा विचार करतात, "बापरे! इतके पैसे पे करायचे?" परंतु मला एक सांगा, गोल्ड मेंबरशिप पे करण्याच्या आधी तुम्ही तुमच्या शरीराकडे आठवून बघा आणि त्या शरीराची किंमत बघा. करोडोमध्ये आहे की नाही? आणि ते करोडोचं शरीर आपलं आज फिट होतंय. मग त्याच्यासाठी हे बिल कमी आहे का? जास्त आहे. हे बिल नगण्य आहे, अगदी क्षुल्लक आहे. बरोबर आहे? म्हणजे काय त्याच्यासाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण हे मेंबरशिप भरतो, गोल्ड मेंबरशिप भरतो, जेव्हा आपण याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, तर भरभरून आपल्याकडे ती गोल्ड मेंबरशिप भरण्यासाठी सुद्धा अमाउंट आपल्या अकाउंटवर येत असते. बऱ्याचदा होतं असं, की आता खूप जणांचं असतं, की या सर्व गोष्टीसाठी ते थोडेसे निगेटिव्ह विचार करतात. नंतर तुम्ही जर घराचे भाडे म्हणून किंवा घर कर्जाचा हप्ता देत असाल, तर असा विचार करा, की तुम्हाला घर आहे आणि त्या घरामध्ये तुम्ही राहतात. विचार करा, की पैशाची बचत करून आणि रोख पैसे देऊनच तुम्हाला घर घ्यावं लागलं असतं तर तुमची काय अवस्था झाली असती? विचार करा, की कर्ज देणाऱ्या संस्थाच नसत्या किंवा भाड्याने जागा मिळाल्याच नसत्या तर? इतकं छान असं सुविधा आपण ज्या उपभोगत आहोत, त्या आपल्याला मिळाल्या असत्या का? म्हणून कर्ज देणाऱ्या संस्थाचे किंवा घरमालकांचे आभार माना. कारण त्यांच्यामुळे तुम्ही ज्या घरामध्ये राहता, ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात, म्हणजे ते तुम्हाला सर्वात कमी अमूल्य एकदम क्षुल्लक अमाउंटमध्ये मिळालेलं आहे. जसं तुम्ही गॅस वापरता, विजेचं बिल भरत असाल, तर त्यामुळे किती गरम पाणी, थंड तापमानाचा तुम्हाला उपभोग घेता येतो, याचा विचार करा. गरम पाण्याचा जेव्हा आपण शॉवर घेतो, फोन आणि इंटरनेटचं आपण जेव्हा बिल भरतो किंवा एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक भेटीसाठी मोठी-मोठी अंतरे पार करून जाण्याचं तुमचं आयुष्य किती अवघड झालं असतं. म्हणजे आपण एखादी वाहतुकीचं साधन वापरतो पैसे देऊन किंवा आपण बसनी जातो, रेल्वेने जातो, विमानाने जातो. तिथे पण आपण पैसे पण ह्या सुविधाच नसत्या तर. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला किती कष्ट पडले असते. म्हणजे आपल्याला मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत संपर्क करायला येतो या मोबाईलमुळे. बरोबर आहे. म्हणजे आपण त्यांच्यासोबत आपण तासंतास बोलू शकतो. आपल्या फॅमिली मेंबरला अगदी लाईव्ह बघू शकतो. आज आपण एकमेकांना बघू शकतो. बरोबर आहे. म्हणजे ह्या छोट्या-छोट्या सुविधा आहेत, त्याचाही आपल्याला धन्यवाद मानणं गरजेचं आहे. जसं की बघा, म्हणजे ह्या ज्या महत्त्वाच्या सुविधा आहेत, सहजपणे तुमच्या अगदी हातांच्या बोटावर मोजण्या इतक्या असतात. म्हणूनच त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. जसं की बघा, ज्या कंपन्या सेवा तुमच्यावर विश्वास ठेवून त्याआधी पैसे न घेताही तुम्हाला ते पुरवतात. मग त्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञ राहणं गरजेचं आहे की नाही? आधी आपण सेवा देतच नाही. आधी आपण काय करतो, सेवा घेतो आणि मग पे करतो. मग आपण कृतज्ञ राहायला पाहिजे. जेव्हापासून कृतज्ञतेच्या या अपूर्व शक्तीचा साक्षात्कार मला झाला, तेव्हापासून प्रत्येक बिल भरल्यावर मी बिल भरले आहे, हे जादूचे शब्द त्यावर लिहिले. आणि काय लिहिलं? आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. अगदी एकही बिल मी लिहिल्याविना ठेवत नाही. सुरुवातीला जेव्हा बिल भरायला माझ्याकडे पैसे नसायचे, तेव्हाही मी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करून ह्या बिलावर पैशासाठी आभारी आहे असं लिहायचे. नंतर जेव्हा पैसे यायचे तेव्हा ते बिल भरायचे. तेव्हा मी बिल भरले आहे, यासाठी आभारी आहे असं त्याच्यावरती लिहायचे समोर. तुम्हालाही आता तेच करायचं आहे. सध्याचं तुम्ही न भरलेलं कोणतं पण बिल घ्या. तुम्हाला असं वाटतं आता हे बिल मोठं आहे, तुमचं रेंट असेल, तुमची गोल्ड मेंबरशिप असेल, काही पण असेल, तर ते समोर घ्या. नंतर असं लिहून काढायचं. आता बऱ्याच जणांच्याकडे चेक नाहीये. बऱ्याच जणांकडे बऱ्याचशा गोष्टी नाही किंवा असं म्हणजे आपण म्हणतो फॉर्मॅटमध्ये बिल नाहीये. लाईट बिल आता बरेच जण ऑनलाईन भरतात. बरोबर आहे की नाही? मग ही बिलं मिळवायची कुठून? मग एक वही घ्यायची पेज आणि त्याच्यावर लिहायला सुरुवात करायची. हे बिल आहे, हे बिल भरत आहे, भरलं आहे. त्यासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. असं लिहायचं. कोणतं पण एक बिल घ्या तुम्ही. आणि नंतर कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा आणि त्यावर पैशासाठी मी कृतज्ञ आहे, असं लिहा. म्हणजे हे बिल जे मी आज भरू शकतो. माझी आज इतकी कॅपॅसिटी आहे, की हे बिल माझ्याकडे मी नेहमी भरतो. त्यासाठी मी पैशांचे आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. भले तुमच्याकडे त्यावेळी बिल भरण्यासाठी पैसे असो किंवा नसो, म्हणजे तुम्ही बिल जरी नाही भरलं तरी आधी हे लिहायचंय. तुम्ही त्याबद्दल कृतज्ञ राहा. तुमच्या ज्या बहुतेक बिल ऑनलाईन येत असले, ऑनलाईन भरत असेल तरी सुद्धा ते तुम्हाला पैशासाठी आभारी आहे, आभारी आहे नोट नोट फॉर्ममध्ये लिहून म्हणायचंय. नंतर आता याच्या आधी आपण जे बिल भरलेले, कमीत कमी 9-10 बिलं तर आपण आरामशीर भरत असतो. बरोबर आहे? मोबाईलचं रिचार्ज असतं, नंतर वायफाय रिचार्ज असतं, आपल्याकडे लाईट बिल, पाणी बिल
गॅसचं बिल, रेंट, घरभाडे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे पण बिल फॉर्म मध्येच आहे. मग 10 बिलांचा आपल्याला शोध घ्यायचा आहे किंवा EMI असेल एखादा, तर हे सर्व घ्यायचे आणि त्या भरलेल्या बिलावरती मी हे बिल भरू शकले यासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. वहीवर लिहू शकता हे जसं तसं बरं. नंतर प्रत्येक भरलेल्या बिलावर हे लिहिताना बिल भरण्यासाठी तुमच्याकडे त्यावेळी पैसे होते. त्याबद्दल तुम्ही जेवढे शक्य होईल तेवढी कृतज्ञता व्यक्त करायची. आणि भरलेल्या बिलाबद्दल तुम्ही जेवढे जास्त कृतज्ञता व्यक्त कराल तेवढे आणखी जास्त पैसे तुमच्याकडे जादूने आकर्षित होत जातील. आता बघा आजपासून स्वतःला एक नियम लावून घ्या. जेव्हा जेव्हा तुम्ही बिल भराल तेव्हा कोणती चांगली सेवा या बिलामुळे तुम्हाला मिळाली याचा क्षणभर विचार करा. बघा बिल भरताना वाईट वाटत असेल ना, बिल जास्त आहे असं वाटत असेल ना, तर काय करसाल? काय कराल? बिल घ्यायचं आणि त्या बिलामुळे तुम्ही कोणती सुविधा अनुभवली. उदाहरणार्थ लाईट बिल आहे की नाही, मग लाईट बिल भरलं ना, तर आधी एक डोळे बंद करायचे, अनुभव घ्यायचे, की हे लाईट बिल भरतो तर याच्यामध्ये काय-काय झालं. माझं विजेची शेगडी चालली, माझं मिक्सर चाललं, माझ्या घरातले सर्व लाईट चालले, एसी चालला, फॅन चाललं. या सगळ्या गोष्टी ह्या विजेमुळं चालल्या म्हणून मी हे बिल भरत आहोत. त्याच्यासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. म्हणजे मी इतक्या सर्व सुविधा घेतल्या आहेत, त्यासाठी आभारी आहे हे आपल्याला म्हणायचंय. नंतर बिल भरल्यानंतर आभारी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं हे लिहिताना जणू काही बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. म्हणजे भरायच्या आधी बऱ्याच जणांकडे पैसे पण नसतील. परंतु हे भरायच्या आधी तुम्हाला काय करायचंय? आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणायचंय. बिलांसाठी तुम्ही जे पैसे भरलेत त्याबद्दल जर तुम्ही कृतज्ञता बाळगलीत, तर त्यामुळे तुम्हाला आणखी पैसे नक्की मिळण्याची हमी मिळते. कृतज्ञता हा तुमच्या पैशाला लावलेला चुंबकीय सोनेरी धागा आहे, असं समजा. म्हणूनच तुम्ही जेव्हा पैसा देता तेव्हा तितकेसे पैसे किंवा कधी-कधी 10 पटीने तर कधी शतपटीने तुमच्याकडे येतात. म्हणजे जेव्हा तुम्ही हे बिल भरतात तर 100 पटीने तुमच्याकडं पैसे येतात, तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा. जसं की बघा मिळणाऱ्या पैशाची विपुलता तुम्ही किती पैसे दिले यावर अवलंबून नसते, तर ती तुम्ही किती प्रमाणात कृतज्ञता व्यक्त केली आहे त्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ जसं की आपल्याकडे 50,000चं बिल अगदी कृतज्ञतेने आपण भरलं, तर तुम्हाला त्या बदल्यामध्ये 100,000 असे म्हणजे ₹1,00,000 नक्कीच मिळतील. आता जसं की बघा उदाहरणार्थ आपण जेव्हा एखाद्याची मदत करतो, बरोबर आहे? तर एखाद्याची मदत करतो, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला आभारी आहे म्हणायचं आहे. आभारी आहे कारण माझ्याकडे इतकी अमाउंट आहे. मी ती अमाउंट मी समोरच्याची गरज पूर्ण करू शकलो. कदाचित मी त्या व्यक्तीची मदत करू शकलो किंवा आपल्याकडे कुठलीही वस्तू असेल आपण कोणाला वापरायला दिली. समजा त्या व्यक्तीची त्याच्यामुळे गरज भागत आहे. बरोबर आहे? आज आपल्याकडे ती एक्स्ट्रा आहे. समजा आपण एखादी वस्तू आहे ती वापरायला दिली. तर त्याच्यासाठी देताना सुद्धा आभारी आहे. कारण की देवाने माझ्याकडे हे भरपूर प्रमाणामध्ये दिले आहे, जेणेकरून मी दुसऱ्यांना यूज करायला देऊ शकतो. बरोबर आहे? जेव्हा आपल्याकडेच नसेल तर? म्हणजे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. तर आज आपल्याला काय करायचं घरातले जे काही बिल आहे, ते बिल घ्यायचे आहे आणि त्या बिलांविषयी आपल्याला आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे म्हणायचंय. जसं की तुम्ही बघा 10 वरदान तर लिहिणारच आहात दिवसभरामध्ये. जसं की आपण काल बघितलं, काल आपण आरोग्याविषयी बोललो, हेल्थविषयी. मग आता हेल्थविषयी जर अफर्मेशन लिहायचे असेल किंवा 10 वरदान लिहायचे असेल, तर बघा आपल्या घरामध्ये कुठलं ना कुठलं न्यूट्रिशन घरामध्ये प्रत्येकाच्या आहे. प्रत्येकाची इच्छा आहे, की सर्व न्यूट्रिशन खाण्याची इच्छा आहे. तर वरदान काही जणांना समजत नाहीये, की तेच-तेच रिपीटमध्ये वरदान लिहिताय. मी चेक केलं बऱ्याचदा, की रिपिटेशनमध्ये वरदान येतंय. आपल्याकडे खूप गोष्टी आहे ग्रॅटिट्यूड फील करण्यासाठी. तर आपल्याला विचार करायची गरजच नाही पडली पाहिजे. बरोबर आहे? आता आता हे आपला प्रॅक्टिकल संपलंय, काही अडचण असेल तर आपण नंतर विचारू, की हे काही समजलं नाही आजच्या कृतीमध्ये, तर 10 वरदान कसे लिहायचे सांगते. आता बघा तुमच्याकडे पाणी आहे. या पाण्यामुळे तुम्हाला एनर्जेटिक वाटत आहे. हे पाणी तुमचं जीवन आहे. खूप छान वाटत आहे. त्यासाठी मी आभारी आहे. आज माझ्या घरामध्ये फ्रेश एनर्जी ड्रिंक आहे. वेगवेगळ्या फ्लेवरचे आहे. मी ते यूज करत आहे. मला खूप छान फीलिंग येत आहे. आभारी आहे. मी 2 टाईम फ्युअल घेऊ शकतो. या फ्युअलमुळं, या न्यूट्रिशनमुळं माझ्या शरीराची एनर्जी वाढत आहे. माझी प्रत्येक सेल्स तरुण होत आहे. माझं अँटी एजिंग होत आहे. मी खूप छान वाटत आहे. त्या सर्व गोष्टीसाठी मी आभारी आहे. आभारी आहे, आभारी आहे. माझ्याकडे मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट आहे. ज्याच्यामुळे अनेक प्रकारचे विटॅमिन्स मला फक्त एका न्यूट्रिशन टॅबलेट फॉर्ममध्ये मिळून येत आहे. त्यासाठी मी आभारी आहे, आभारी आहे. माझ्याकडे स्किनचं छान असं न्यूट्रिशन आहे, जे मी यूज करून माझी स्किन छान ठेवू शकत आहे.
त्यासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. माझ्याकडे सुंदर असं स्किन बूस्टर स्किन प्रोडक्ट आहे. ते पिल्यामुळे माझी स्किन छान होत आहे, केस छान होत आहे. त्यासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. माझ्याकडे नाईटवर्क जे प्रोडक्टचा राजा म्हटलं जातं, ते आहे. त्याच्यामुळे माझं आरोग्य चांगलं होत आहे, माझी हार्ट हेल्थ चांगली होत आहे. त्यासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. बघा आपल्याकडे न्यूट्रिशन सगळंच आहे, परंतु प्रत्येक न्यूट्रिशनला आपण ग्रॅटिट्यूड देत नाही किंवा आभार व्यक्त करत नाही. बरोबर आहे? असे असे या कम्युनिटीमध्ये भरपूर लोक आहे, की त्यांच्याकडे हे न्यूट्रिशन अवेलेबल नाही किंवा त्यांना घेण्याची खूप इच्छा आहे, पण ते घेत नाही. मी असे पण लोक बघितले माझ्या कम्युनिटीमध्ये, की ज्यांना हे न्यूट्रिशन घ्यायचंय, पण फायनान्सचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी स्वतःचं सोनं देऊन सुद्धा हे न्यूट्रिशन खरेदी केलेलं आहे. असे पण लोक आहे. मग आज आपल्याला मिळतंय की नाही? आपण पितोय की नाही? आपण घेतोय की नाही? मग आपल्याला त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड फील करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. म्हणजे आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. बरोबर आहे? मला खूप शांत झोप येत आहे. त्याच्यासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. हे सर्व न्यूट्रिशन घेऊन मी माझी फॅमिली, माझे आई-वडील, माझी मुलं ह्या सर्वांना हेल्दी, एनर्जेटिक आणि यंग ठेवत आहे. त्यासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. बघा किती सुंदर, किती किती 10 वरदान मिळाले की नाही आपल्याला. सेकंदात मिळतात. विचार केला की लगेच मिळतं. तर आपण जेव्हा हे सेशन 28 दिवसाचं कंप्लीट झालेलं राहील, तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन कसे तयार करायचे हे आपण शिकणार आहोत. स्वतःसाठी, पर्सनली, दुसऱ्यांसाठी नाही. आपल्याला स्वतःसाठी शिकायचे. बरोबर? तर चला घेऊया आपण आजचं पॉझिटिव्ह अफर्मेशन. स्पीडनी होत असेल तर सांगा बरं. मी थोडं स्पीडनी बोलत असते. स्पीड नाही ना? ओके, ठीक आहे, चालेल. आजचं पॉझिटिव्ह अफर्मेशन. माझी त्वचा नोटबुक पेन आहे सर्वांकडे? ओके, व्हेरी गुड. माझ्याकडे नाही, माझ्याकडे नाही. माझी त्वचा सुंदर, चमकदार आहे. माझी त्वचा सुंदर, चमकदार आहे. माझी त्वचा नितळ, तजेलदार आहे. माझी त्वचा नितळ, तजेलदार आहे. माझी त्वचा नैसर्गिकरित्या टवटवीत आणि तेजस्वी आहे. माझी त्वचा नैसर्गिकरित्या टवटवीत आणि तेजस्वी आहे. मी माझ्या त्वचेची छान काळजी घेत आहे. मी चिरतरुण आहे. सातव्या दिवशी झाला आहे, काही हरकत नाही, आपण रिपीट करू. मी खूप आनंदी आणि आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आता हे कशासाठी केलं आपण? चेहऱ्यासाठी केलं, बरोबर आहे? आता बऱ्याच जणांना मला 1-2 मेसेज आले, की हे रिपीट झालंय 7व्या दिवशी. आता आपण इथे केसांचा ॲड करू शकतो. माझे केस सुंदर, बघा ज्यांनी त्वचेचं केलं त्वचेच्या जागेवर तुम्ही केसांचं करू शकता. माझे केस सुंदर, दाट, काळेभोर आहे. माझे केस मुलायम आहेत. नैसर्गिकरित्या चांगल्या प्रकारे त्यांची वाढ होत आहे. माझ्या केसामुळे माझ्या सौंदर्यात भर पडत आहे.
माझे केस चमकदार आहेत. माझ्या केसांमुळे मी आकर्षक दिसते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. बरोबर? तर तुम्ही केसांसाठी तुम्हाला केसांबद्दल काय काय छान वाटतं ते लिहायचं. बरोबर आहे? तर म्हणजे केसांचा परमिशन जेव्हा आपण देतो किंवा चेहऱ्याचा परमिशन देतो, तर आपण बऱ्याचदा जेव्हा याचे ते निगेटिव्ह म्हणतो. जसं की बघा, आपण एखाद्या व्यक्तीचे केस बघितलेत, आपण काय म्हणतो, "वॉव! इथे हिचे केस किती छान आहे." तेव्हा आपण आपल्या केसांना नाव ठेवत असतो. तर ही गोष्ट चुकूनही करायची नाही. जर तुम्ही हेअर अफर्मेशन देत असाल तर हेअर अफर्मेशनचे बरेच काही स्ट्रिक्टली तुम्ही जर हेअर अफर्मेशन आणि स्किन अफर्मेशन फक्त 2 दिवस करून बघा रात्री झोपताना. रात्री झोपताना करायचंय. तर तुम्ही दुसऱ्या दिवशी बघा तुमच्या स्किनमध्ये आणि हेअरमध्ये लगेच फरक दिसतो. ताबडतोब फरक दिसतो तुम्हाला. म्हणजे जेव्हा तुम्ही इथे न्यूट्रिशन घेतच आहात, परंतु त्याच्यासोबत हे अफर्मेशनचा खूप जास्त फरक पडतो. नंतर तुम्हाला करायचं आहे, आज दिवसभरात तुमच्यासोबत घडलेल्या ज्या 3 महत्त्वाच्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या लिहून काढायच्या. बरोबर इतकं झालंय? तर आता आपण जाऊया आजच्या सेशनमध्ये अशी कोणती गोष्ट आहे तुम्हाला खूप आवडली, जे तुम्ही आतापर्यंत ऐकली नव्हती? जे कोणी सांगण्यास उत्सुक असतील ना, त्यांनी हँड रेज करा आणि शक्यतो नव्या चेहऱ्यांनी हात वरती करा. छान वाटेल, की ऐकायला पण मिळेल. ओके, अनम्यूट. नमस्कार मॅडम. आभारी येस. आहे मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. आजचं मला तो आपण कोणासाठी लाईट बिल भरण्याचा चेकचा पॉइंट खूप आवडला. कारण आपल्याला जेव्हा बिल भरण्याची वेळ येते त्यावेळेस आपण विचार करतो, खूप बिल झालं, एवढं असतं का? आपण म्हणतो देऊ नंतर, उद्या देऊ. ते समोरचा मागणारा पण कंटाळतो, कधी-कधी वैतागतो तो आपल्याला मागताना पण. तर त्याला आभार मानणं म्हणजे हा मेन पॉइंट राहिला. कारण त्याने आपली आधी गरज केलेली आहे. आपण 1 महिनाभर त्याच्या मदतीमुळे आपण आपलं काम करू शकलो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. खूप छान. शुभांगी ताई, तुम्हाला काय आवडलं आजच्या सेशनमध्ये? नमस्कार मॅडम. मला आजच्या सेशनमध्ये माझे केस खूप छान आहे. मला माझी स्किन पण खूप चांगली ग्लो वाटते आणि मला खूप छान वाटते आणि विशेष म्हणजे मला म्हणजे एनर्जी वाटते आणि दिवसभर खूप छान एनर्जी वाटते. धन्यवाद मॅम. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. चालेल, इकडे जाऊ आपण अलका ताईंकडे. गुड इव्हनिंग मॅम. गुड मला इव्हनिंग. सेशन मध्ये हे आवडलं आहे का आपण लक्ष्मी म्हणजे पैशाला कधीच धन्यवाद देत नाही. पैसा खूप येतो आपल्याजवळ पण त्याला कृतज्ञता कधीच दाखवत नाही. कारण मी एक अनुभव घेत आहे हे सेशन ऐकून का आधी माझ्याजवळ आज समजा 10 रुपये आले, मी एक मशीन काम करते, आज माझ्याजवळ 10 रुपये आले, किती काही येऊ पण आपल्याजवळ पैसा येतो ना हे महत्वाचं. त्या दिवच्या सेशन मध्ये सांगितलं तुम्ही आपल्याजवळ पैसा येतो ना हे महत्वाचं, त्याला धन्यवाद देतो हे महत्वाचं. आणि एक एक दिवस जसा जसा समोर जातो ना तसं तसं माझ्याजवळ डबल ना पैसा येत आहे आणि त्याला आपण लक्ष्मीच्या रूपात त्याला कृतज्ञता जर दाखवली तर तो आपल्याजवळ थांबू शकतो. हे सेशन मला खूप आवडलं मॅडम. धन्यवाद धन्यवाद. बोलण्याची संधी दिल्याबद्दल. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. धन्यवाद मॅम. इकडे जाऊ आपण ऋषी सर. अनम्यूट करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. संधी दिली त्याबद्दल. तर बघा आजच्या सेशनमध्ये एक खूप सुंदर पॉइंट होता की आपण आपले कुणाकडे पैसे असतील किंवा कुणाच्या आपल्याकडे जर पैसे असतील तर तो व्यक्ती कसा हे करू शकतो त्याची एक फिलिंग घ्यायची म्हणलं तर आपले जर दुसऱ्याकडे पैसे असतील आणि तो आपल्याला देत नसेल तर त्या टायमिंगला आपली फिलिंग काय असते, त्यांनी दिलं पाहिजे, तो का देत नाही, म्हणजे आपण काय करतो ती गोष्ट अट्रॅक्ट करतो. पण ती तुम्ही जसं सांगितलं लक्ष्मी चंचल आहे, ती एका ठिकाणी राहत नाही. तर कुठंतरी त्या गोष्टी म्हणजे त्या माणसासोबत अशा गोष्टी आपण म्हणजे अट्रॅक्ट केल्यामुळे काय होतं की ते
जर आपल्याकडे पैसे असतील तर तो त्याचं निगेटिव्ह अफर्मेशन कुठेतरी आपल्याला निगेटिव्ह हे करतं आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या पूर्ण फायनान्शियल याच्यावर हे होतो. तर हे आजच्या सेशनमध्ये हा खूप सुंदर पॉईंट होता, तो मला आवडला. धन्यवाद सर, धन्यवाद. इकडे जाऊया आपण मयुरेश. गुड इव्हनिंग. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मला बोलायला चान्स दिला. जसं की सगळ्यांनी छान आम्हाला सांगितले. जसं की आपण कोणती वस्तू घेतली किंवा काही पण आपलं घेतलं स्वतःसाठी तर आपण त्याला कधी धन्यवाद म्हणत नाही, है ना. जसं की आता आपल्याकडे आपण जगातला नंबर वन जसं फ्युल घेतं जे मार्केट सरांनी आपल्यासाठी बनवलं. पण खूप सारे लोक असे त्यासाठी हे व्यक्त करतात की मी घेत आहेत मग माझे पैसे येत आहेत, जास्त चालले माझे पैसे जास्त जात आहेत, गरज नाही आहे, है ना. असे आपण विचार करतो. आपण जर असा विचार केला की जर हे माझ्यासाठी बनलंच नसतं, मला मिळालंच नसतं तर, है ना, मला जर मिळालंच नसतं, मी पैसे पे नसते केले तर मला जे जे पाहिजे माझ्या शरीराला ते मिळालं नसतं मला, आणि माझं जीव पण वाचला नसता, होऊ शकते माझा फोटो लटकला असता घरात, है ना. तर त्यासाठी पण मी खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर, खूप सुंदर. तर ओव्हरड्यू आपण हिरवे सरांकडे जाऊया. अजून कोणाला अनुभव शेअर करायचा असेल तर नक्की करू शकता, नाहीतर आपण इथे थांबूया. चला, आणि डॉट आज बरोबर झालं, म्हणजे 1 मिनिट इकडे तिकडे नाही झालं. तर आपलं सेशन संपलं आहे आता इथे, आणि तुला काही आपल्याला तिथपर्यंत डिसिजन घ्यायचं आहे का पहिल्या वेळेस ज्यांचे हात ऑन झाले त्यांनी शिकारायचं. कधी कधी कसं होते की दुसऱ्याने सांगितलं का आपल्या म्हणजे काय आपले माइंडचे काही लोभ आहे ते आणखीन ओपन होतात, आणि मग हळूहळू एका येतो मग ते होऊन जाते. हरकत नाही. तर तुम्ही सांगू शकता शिला मॅडम, आपल्याला काय पहिल्या वेळेस हँड रेस करायचं उद्यापासून आणि सगळ्या गोष्टी करायच्या. अनम्यूट करा. हॅलो सर, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग मॅडम. व्हेरी गुड. धन्यवाद मला बोलण्याचा चान्स दिला. सर, आज माझ्याकडे थोडं फ्लोरिंगचं काम चालू होतं. तर कामगार लोक घरी होते, तर माझ्याकडे 3-4 लोक आले आणि ते मला म्हणायला लागले की मावशी तुझ्याकडे खूप पैसा आहे, मावशी तुझ्याकडे खूप आहे पैसा आहे. तर मला त्यांचे ते वाक्य खूप छान आवडले सर. आणि खरंच म्हणजे रोज रोज असं नवीन नवीन काहीतरी, आणि खरंच या महिन्यामध्ये मला भरपूर पैसे येणार आहे. त्याबद्दल मी खरंच आभार मानते आपल्या सर्वांचे. आणि रोज पॉझिटिव्हिटी नेहमी येत आहे, त्याच्याबद्दल मी धन्यवाद मानते सर. धन्यवाद. थँक्यू सर. या सेशनमुळे म्हणजे काय पैसा सगळ्यांकडे येऊन आला, तर थोडा थोडा वंदना मॅडमकडे पण पाठवण्याचा प्रयत्न करा, है ना. तर जे काय 100-111 म्हणतो ना आपण, निदान तेवढा तरी पाठवा, आहे ना. आणि ते म्हणतो ना की जे आपण म्हणजे त्याचं काहीतरी आपण पेड केलं तर त्याचा एक फायदा होतो. आणि खरंच ज्यांनी पीपीटी घेतलं तर ते आपल्यासाठी आपल्या म्हणजे काय समोरच्या लोकांसाठी किंवा आपले काही लोक असतील त्यांच्यासाठी आपल्याला ते एक मटेरियल तयार होईल, आपल्या फॅमिलीसाठी पण होईल. ते नक्की करावं. आणि एक कलर झेरॉक्स जे आहे आपण करून त्याच्यामध्ये जर लिहिलं तर आणखीन चांगलं होतं, है ना. तर असंच आपण येत राहू, आणि डेलीमध्ये आपलं हे सेशन होत आहे, आणि होत आहे थोडंसं झोपीचं, आहे ना. म्हणजे कारण की संध्याकाळी थोडंसं शेप होतो, काही लोक जेवतात आणि थोडंसं डालडुल चालते, थोडंसं पण ऐकत आहे सगळे. तर हरकत नाही. म्हणजे काय आपण काहीतरी घेतो आहे, आणि म्हणजे एखाद्याचा रिझल्ट शेअर झाला का पुन्हा आपण जागी होतो, पुन्हा आपण ऐकण्याचा प्रयत्न होतो, असं होऊन राहिलं. हरकत नाही. हे जास्त दिवस राहणार नाही आपली हे प्रॉब्लेम. लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आपण, कारण की काय यांना आपण अपडेट करण्याचा प्रयत्न करू का जे 9 पर्यंत कसं होईल आपल्या ना. तर नक्की त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे काय आपल्याला ज्याला म्हणतो ना यश मिळणार आहे. तर थांबू आपण इथे, आणि असंच येत राहू सर्व. आपण धन्यवाद देऊ वंदना मॅडमला आणि सर्वांना, तुम्हाला पण की धन्यवाद जे तुम्ही ऐकून धन्यवाद घेताय मॅडम. आणि धन्यवाद. जीवनामध्ये बदल करत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.